मुंबईतल्या आर्थर रोड कारागृहात कैद्यांची घुसमट होतीये। क्षमतेपेक्षा तिप्पट कैदी कारागृहात ठेवण्यात आल्याची माहिती अधिकारामध्ये समोर आलेली आहे। परिणामी कैद्यांना ठेवण्यास जागा शिल्लक नसल्याचंही स्पष्ट झालंय। राज्य मानवाधिकार आयोगानं गंभीरपणे दखल घेत महाराष्ट्र राज्य मुख्य सचिवांना या संदर्भात आता नोटीस बजावलेली आहे। 999 क्षमता असलेल्या या कारागृहात सद्यस्थितीत तब्बल 3361 कैदी ठेवले गेल्याची माहिती समोर येते। तर मानखुर्दमध्ये एक नवीन कारागृह बांधलं जातंय, ज्यात 8 नवीन कोठड्या जोडण्यात आल्याचीही माहिती मिळतेय। याच सगळ्याचा मुंबईच्या मध्यवर्ती कारागृहाबाहेरनं आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधी मीनाक्षी म्हात्रे यांनी। गुन्हेगारीची संख्या वाढत चाललेली आहे आणि याचा परिणाम म्हणजे मुंबईच्या मध्यवर्ती कारागृहामध्ये कैद्यांना ठेवण्यासाठीची जी जागा आहे ती शिल्लक नसल्याचं समोर येत असल्याचं पाहायला मिळतंय। सध्या या कारागृहाची एकूण क्षमता पाहिली तर 999 कैदी ठेवण्याची आहे, पण मात्र सध्या कारागृहामध्ये 3000हून अधिक कैदी जे आहेत ते ठेवण्यात आल्याची धक्कादायक बाब जी आहे आता समोर येत आहे। पुरेशी जागा आणि सोयी सुविधा अभावी कारागृहामध्ये शिक्षा भोगण्याची घुसमट जी आहे ती होत असल्याचं पाहायला मिळत आहे। खरं तर अनेक आरोप जे आहेत ती सामाजिक कार्यकर्ते संतोष घोलप यांनी केलेले आहेत आणि समस्येची राज्य मानवाधिकार आयोगाने गंभीर दखल घेतलेली असून मात्र महाराष्ट्र राज्याच्या मुख्य सचिवांना याबाबत नोटीस देखील बजावण्यात आलेली आहे। कारागृहात कैद्यांची गर्दी आणि कारागृह व्यवस्थापनाच्या दृष्टीने ही गंभीर समस्या बनलेली आहे। सध्या जर आपण पाहिलं तर कारागृहात अनेक वेळा कैद्यांमध्ये जी आहे ती छोट्या मोठ्या गोष्टींवरना वाद देखील होत असतात आणि याबाबतच घोलप यांनी राज्य मानवाधिकार आयोगाला पत्र पाठवलेले आहे आणि त्यानंतर राज्य मानवाधिकार आयोगानं महाराष्ट्राच्या मुख्य सचिवांना कारणे दाखवाची नोटीस जी आहे ती बजावलेली आहे। त्यामुळे पुढील 10 आठवड्यांमध्ये या प्रकरणी आपली बाजू मांडण्याबाबत त्यांना सांगण्यात आलेलं आहे। एकीकडे भ्रष्टाचार असो किंवा मग इथे राहत असलेल्या कैदींना ज्या सुविधा दिल्या गेल्या पाहिजेत त्या मिळत नाहीयेत। त्यामुळे आता प्रशासन कशा पद्धतीत या सगळ्याकडे लक्ष घालतं याकडेच आता सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट निकेश मोरेसह मीनाक्षी म्हात्रे, लोकशाही मराठी, मुंबई। आणि याच संदर्भात सामाजिक कार्यकर्ते संतोष घोलप यांच्याशीही आमच्या प्रतिनिधी मीनाक्षी म्हात्रे यांनी संवाद साधला। आपण पाहूया। मुंबईत असलेलं हेच मध्यमवर्तीय कारागृहामध्ये मात्र याच ठिकाणी कैद्यांना आणलं जातं। मात्र सध्या या कारागृहाची क्षमता जर आपण पाहिली तर 999 इतकीच आहे, पण इथे आता या कारागृहामध्ये जवळपास 3000हून अधिक कैदी जे आहेत ते ठेवण्यात आलेली बाब जी आहे आता ही समोर आलेली आहे। आणि याच संदर्भामध्ये सामाजिक कार्यकर्ते संतोष घोलप यांनी आवाज उठवलेला आहे। जे सुप्रीम कोर्टने सांगितलेलं आहे, कुठलाही गुन्हेगार हा गुन्हेगार नंतर असतो, पहिला तो एक व्यक्ती असतो आणि सुप्रीम कोर्टच्या गाईडलाईन प्रमाणे जे कोणी जेलर, कुठलाही जेल असू दे देशातलं, आता आपल्या मुंबईतलं हे जे सेंट्रल जेल आहे आर्थर रोड, याची क्षमता 999 पर्यंत एवढी क्षमता आहे। मला माहितीच्या अधिकारामध्ये प्राप्त झालेली माहिती आहे। त्या क्षमतेच्याहून अधिक ह्याच्यामध्ये जवळपास तिप्पट लोक याच्या आतमध्ये आहेत। त्यांचा खाण्याचा प्रश्न, जेवणाचा प्रश्न, त्यांना बाहेरच्या जगात काय चाललंय त्याचं मीडियामार्फत सगळं त्यांना सगळं माहिती पाहिजे। त्यांना कामाला, त्यांना आतमध्ये काम करून त्यांच्या कुटुंबांना पैसे पाठवायचं त्याची मुभा असली पाहिजे। त्यांचं आरोग्य, त्यांचं पिण्याचं पाणी, खाण्याचं, ह्या सगळ्या गोष्टी सरकारने लक्ष द्यायला पाहिजे। कोट्यवधी रुपयाचा निधी, हे सगळे आपल्या राज्यामध्ये प्रगती झाली पाहिजे, परंतु कुठेतरी या कैद्यांवर अन्याय होतो। आणि ह्या अहिरराव, सर्वात प्रथम मला देवेंद्र फडणवीस सांगायचं आहे, अहिरराव आणि योगेश देसाई, ठाणा आणि आर्थर रोड जेल, सेंट्रल जेल, या दोन्ही जेलरला लवकर त्वरित त्यांचे ट्रान्सफर इकडनं करलं पाहिजे। कारण की ह्यांनी जे साखळा आतमध्ये ठेवलाय, मोबाईल आत घेऊन जायचं, सगळं वस्तू आतमध्ये पुरवठा द्यायचं, चांगल्या लोकांना, पैसेवाल्या लोकांना चांगलं जेवण द्यायचं, तर ह्या सगळ्या गोष्टी कुठेतरी थांबले पाहिजे, हीच माझी विनंती आहे राज्य शासनाकडे। कैद्यांना ज्या सुविधा मिळायला पाहिजे या मिळतील का असा प्रश्न या ठिकाणी सध्या उपस्थित होत आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट निकेश मोरेसह मीनाक्षी म्हात्रे, लोकशाही मराठी, मुंबई। नहीं, अच्छा नहीं है। अंदर खाने पीने का हर एक चीज का बहुत परेशानी है, सोने का, उठने का, बैठने का, बाथरूम का, हर एक चीज का परेशानी है। गर्म बहुत है। सुविधा क्या है, एक ही बारात में बहुत आदमी रहते हैं, सोने को थोड़ा तकलीफ होता है और खाने में वही थोड़ा तकलीफ है। मतलब 2 रोटी या थोड़ा 1 प्याला चावल या सब्जी या दाल ये सब देते हैं खाने के लिए। पैसा हम लोग को मनी ऑर्डर करना पड़ता, बच्चे लोग को खाने का पेट नहीं भरता उसमें तो देना पड़ता है। और जो बेकसूर उनको छोड़ना चाहिए ना। कितने बेकसूर है, कितने कसूरवार है। अरे तो हो तो वो भी तो इंसान है ना, वो भी तो किसी का बच्चा है।
तो ये तो प्रशासन को सुन ना, और क्या बोलूंगी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।